समृद्धी योजना म्हणजेच SSY योजना ही एक प्रसिद्ध योजना आहे जी मुलींसाठी फक्त बनलेली योजना आहे। ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत सुरू केलेली योजना आहे। आता बऱ्याच पालकांनी आपल्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेचे खाते हे पोस्ट ऑफिसमध्ये ओपन केले असेल आणि त्यातून लाभ सुद्धा घेत असेल, परंतु बऱ्याच पालकांचे मी याआधी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की सुकन्या समृद्धी योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिली होती, परंतु त्याखाली बऱ्याच कमेंट्स अशा होत्या की या योजनेचा लाभ नक्की कसा घ्यायचा हे सांगा। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, ते तर मी सांगणारच आहे, परंतु हेही त्यांनी कमेंट केल्या होत्या की आपण किती पैसे भरल्यावरती आपल्याला चांगला लाभ मिळू शकतो, आपल्याला 100% रिटर्न्स मिळू शकतात, त्याचे बेनिफिट मिळू शकतात आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तुम्ही किती पैसे गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला चांगला बेनिफिट मिळणार आहे, तुम्ही किती पिरियड ठेवल्यानंतर तुम्हाला चांगला बेनिफिट मिळणार आहे हे उदाहरणासहित पाहणार आहोत। त्या अगोदर आपण थोडीफार सुकन्या समृद्धी योजनेची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, ही योजना काय आहे पहिल्यांदा पाहूयात आणि त्यानंतर पाहूयात एक्झाम्पलद्वारे की या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता, तरच तुम्हाला याचा 100% फायदा हा होणार आहे। तर पाहूयात एक एक मुद्दा करून आपण पाहणार आहोत की सुकन्या समृद्धी योजनेबद्दल संपूर्ण माहिती, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। चला तर पाहूयात ही सुकन्या समृद्धी योजना काय आहे एक्झाम्पल सहित। तर सर्वात पहिलं पाहूयात नेमकी ही योजना काय आहे थोडक्यात आणि त्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन पाहूयात। बघा, मुलीच्या भविष्यासाठी म्हणजेच लग्न प्लस शिक्षणासाठी दीर्घकालीन बचत योजना यालाच सुकन्या समृद्धी योजना म्हटलं जातं। सरकारची हमी या योजनेसाठी 100% आहे। सध्या व्याजदर या योजनेसाठी 8.2% आहे प्रतिवर्ष, म्हणजे मागच्या वर्षी एप्रिलमध्ये हा व्याजदर चेंज केला होता, 8% होता तो आता म्हणजे मागच्या वर्षीपासून 2025 पासूनच 8.2% आहे। 2026 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर हा पूर्णपणे चेंज झालेला नाही, कोणत्याही प्रकारचा चेंजेस यामध्ये झालेला नाही। त्यानंतर पाहूयात या योजनेसाठी पात्र कोण आहे, म्हणजे कोण खाते, कोणती मुलगी खाते उघडू शकते। तर ज्या मुलीचं वय 0 ते 10 वर्षापर्यंत आहे अशी मुलीला सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडता येतं। आता 0 ते 10 म्हणजे 0 म्हणजे किती, तर 1 वर्षाच्या आतील जरी मुलगी जन्मल्या जरी मुलीचं खातं सुकन्या समृद्धी योजनेसाठी काढलं तरीही चालू शकतं। ते 10 वर्षापर्यंत 10 वर्षावरील मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते ओपन करता येणार नाही। त्यानंतर आई वडील किंवा पालक यांच्या नावेच ही खाते उघडायचे आहे। एक मुलीसाठी एकच खाते उघडायचे आहे, म्हणजे 2 मुलींमध्ये एक खाते उघडायचे नाही, तर प्रत्येक मुलीसाठी सेपरेट खातं हे उघडायचं आहे। त्यानंतर बघा, सुकन्या समृद्धी योजनेचे गुंतवणुकीचे नियम काय आहेत, म्हणजे तुम्ही किमान किती पैसे गुंतवू शकता, कमाल किती पैसे गुंतवू शकता, मॅच्युरिटी पिरियड काय आहे। तर बघा, किमान पैसे तुम्ही 250 रुपये प्रतिवर्ष म्हणजे पर इयरली गुंतवू शकता। त्यानंतर कमाल म्हणजेच मॅक्झिमम तुम्ही किती रक्कम या योजनेसाठी गुंतवू शकता, तर 1,50,000 पर इयर तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता। पैसे भरायचा कालावधी किती असणार आहे, तर 15 वर्षाचा पैसे भरायचा कालावधी असणार आहे आणि त्यानंतर तुमची मॅच्युरिटी होणार आहे 21 वर्ष, म्हणजे मुलीच्या 21 वर्षानंतर तुम्हाला पैसे हे तुमचे जे व्याजासहित आहेत ते सर्व पैसे हे मिळणार आहेत, मुद्दल मिळणार आहे, व्याज मिळणार आहे। ज्याने व्याज अगोदर काढलं असेल त्यांना अगोदर मिळेल, परंतु जी मुद्दल राहिली आहे ती सुद्धा मॅच्युरिटी पिरियडवरती मिळणार आहे। त्यानंतर बघा, व्याज आणि फायदा काय होणार आहे या योजनेचा, तर या योजनेसाठी व्याज आहे 8.2% म्हणजे 8.2% वार्षिक व्याजदर आहे। दर हा बदलूही शकतो, 1-2 वर्षातनं हा दर बदललाही जातो। 2024 मध्ये हा 8 होता, तर 2025 मध्ये 8.2% करण्यात आलेला आहे। हा कमी होऊ शकतो, जास्तही होऊ शकतो। वार्षिक कंपाऊंडिंग तसेच पूर्णपणे टॅक्स फ्री ही योजना आहे, म्हणजे फायदे याचे कोणते आहेत, तर वार्षिक कंपाऊंडिंग आहे, तसेच पूर्णपणे टॅक्स फ्री ही योजना आहे, यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स हा गव्हर्नमेंटकडून लावण्यात आलेला नाही। त्यानंतर बघा, पैसे कधी तुम्ही काढू शकता, मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तुम्ही पैसे काढू शकता। त्यानंतर 50% रक्कम तुम्ही शिक्षणासाठी घेऊ शकता, तसेच
पण 21 वर्षानंतर पूर्णपणे तुमची जी मॅच्युरिटी रक्कम आहे ती मॅच्युरिटी रक्कम हे तुम्हाला मिळणार आहे. परंतु मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तुम्ही 50% रक्कम ही शिक्षणासाठी काढू शकता. हा एक महत्त्वाचा बेनिफिट या योजनेतर्फे आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे खाते तुम्हाला कुठे उघडावे लागणार आहे. तर पोस्ट ऑफिस, सरकारी बँका किंवा काही प्रायव्हेट बँकांमध्ये सुद्धा सुकन्या समृद्धी योजनेचं जे खातं आहे ते उघडता येतं. फक्त पोस्ट ऑफिस मध्ये नाही तर काही सरकारी बँका आहेत, प्रायव्हेट बँका आहेत, तिथे सुद्धा तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेचे खातं हे ओपन करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे असणं गरजेचं आहे. तर बघा, त्यामध्ये मुलीचा जन्म दाखला लागणार आहे. म्हणजे जी मुलगी लाभ घेणार आहे त्या मुलीचा जन्म दाखला, पालकांचं आधार कार्ड, तसेच पालकाचा फोटो, मुलीचा फोटो, तसेच पत्ता पुरावा, लाईट बिल किंवा कोणताही पत्ता पुरावा असला तरी चालणार आहे. तर अतिशय महत्त्वाची कागदपत्रे, जर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेचे खाते ओपन करायचे असेल तर ही कागदपत्रे लागणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं, मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपण एक इम्पॉर्टंट उदाहरण घेऊन तुम्हाला समजावणार आहोत की तुम्ही पैसे कसे गुंतवणूक करायचे, तुम्हाला रिटर्न हे किती मिळणार आहे. तर बघा, उदाहरण 1 ते 2 घेऊयात. पहिलं उदाहरण पाहूयात. जर तुम्ही दरवर्षी 50,000 रुपये गुंतवले आणि जर तुमचा पैसे भरण्याचा कालावधी 15 वर्ष असेल तर व्याज 8.2% लागतं. एकूण गुंतवणूक होते 7,50,000 रुपये आणि मॅच्युरिटी 21 वर्षानंतर रुपये 22,000 ते 25,000 रुपये अंदाजे लागणार आहेत. तर अतिशय महत्त्वाचं बघा, ही एक्झाम्पल आहे. जर तुम्ही याचप्रमाणे तुम्ही काढायचं आहे, 10,000चं किती आपल्याला बेनिफिट मिळू शकते, 20,000चे किती बेनिफिट मिळू शकते. जर तुम्हाला यावरती एखादा व्हिडिओ हवा असेल की पूर्ण आकडा घेऊन तुम्हाला जर कॅल्क्युलेशन हवं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगू शकता. पुढचा व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवला जाईल. त्यानंतर बघा, फायदे काय होणार आहेत या योजनेचे. तर पहिला फायदा आहे, मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे ही योजना. त्यानंतर जास्त व्याज, म्हणजेच एफडीपेक्षा जास्त व्याज देणारी ही योजना आहे. तुम्ही बघितलं तर बँकेमध्ये वेगवेगळ्या योजना सरकारकडून दिल्या जातात, पेन्शन दिली जाते, परंतु कोणाही 8.2% चा जो व्याजदर आहे तो व्याजदर दिला जात नाही. त्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर आहे तो जास्त आहे. तसेच तोटे काय आहेत, ज्याचे फायदे त्याचे तोटेही असणारच आहेत. म्हणून तोटे काय आहेत, तर पैसे 21 वर्ष लॉक होतात, मध्ये पूर्णपणे पैसे काढता येत नाहीत. दरवर्षी किमान जमा करणे आवश्यक आहे. तर अतिशय महत्त्वाचं बघा, ही सूचना दिलेली आहे. 21 वर्षानंतर लॉक होतात मुलीचे, मध्ये पूर्व पैसे काढता येत नाहीत. म्हणजे 21 वर्षापर्यंतच तुम्हाला पैसे काढता येणार आहेत. जर तुम्हाला नंतर काढायचे असेल तर पैसे लॉक होणार आहेत. त्याला संबंधित ॲप्लिकेशन देऊन पुन्हा तुम्हाला ते चालू करावं लागणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ आहे. सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजनेचे आपण फायदे बघितलेले आहेत, तोटे बघितलेले आहेत, कॅल्क्युलेशन बघितलेले आहे एक्झाम्पल्ससहित. तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, तुमच्याही घरी जर छोटी मुलगी असेल त्या मुलीपर्यंत, तिच्या पॅरेंट्सपर्यंत, आईवडिलांपर्यंत पोहोचवा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.